नात्याने संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत असताना खरं तर बदलापूर आपल्याला माहिती आहे काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटना असतील, त्या शाळेच्या सुरक्षितेच्या संदर्भातल्या असतील किंवा विद्यार्थिनींच्या संदर्भातल्या घडलेल्या घटना असतील। 21 तारखेला बदलापूरमध्ये गर्भाशयातील बीज विक्री करणारे रॅकेट उघड अशी बातमी प्रसिद्ध झाली। पण याबद्दल मी सर्वप्रथम पोलिसांचंच खरं मनापासून कौतुक करेल, कारण की अशा पद्धतीचं रॅकेट तातडीने त्यांच्या खरं तर एक त्यांच्यामधली जागृती आणि त्यांनी तो प्रयत्न केला, त्याच्यामुळे आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग यांच्यामुळे हे रॅकेट उघड झाले। आणि म्हणून केवळ त्या रॅकेटमध्ये असलेले 5-6 आरोपीच नाही, तर त्या रॅकेटच्या मुळाशीदार त्याच्यामध्ये कोणाकोणाचे लागेबांधे आहेत, कोण कोण सहभागी आहेत आणि त्याचा तपास व्यवस्थित झाला पाहिजे, याच्यासाठी मी आज बदलापूरमध्ये आलेले। यामध्ये बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका खासगी फ्लॅटमध्ये एजंटद्वारे गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून 10 ते 12 दिवस दररोज 4 इंजेक्शनद्वारे त्यांच्या गर्भाशयातील अंडी तयार करून त्याची वाढ झाल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवून तिथं असलेल्या IVF सेंटरमध्ये ती ठेवली जायची आणि त्याच्यानंतर त्या महिलांना डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन त्या गर्भाशयातली जी अंडी होती ती काढून विक्री करण्याचा हा एक बेकायदेशीर व्यवसाय या एजंट लोकांच्या माध्यमातून सुरू होता। खरं तर याच्यामध्ये फॉरेन्सिकचा अहवाल असेल, त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय बदलापूर असेल आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने त्या ठिकाणी झडती घेऊन त्याच्यामध्ये सापडलेले पुरावे असतील, मग ते मोबाईलमध्ये असलेले इंजेक्शनचे फोटोज असतील आणि इतर काही वस्तू त्या ठिकाणी साहित्य जप्त करण्यात आले आणि त्या अनुषंगाने यामध्ये बदलापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 कलम 143(2), 143(3), 318(4), 335, 336(3), 337, 339, 340(2), 115, 271, 272 सह सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान अधिनियम 221 चे कलम 28, 29, 33 सह औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम 1940 च्या अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 3 आरोपी ही म्हणजे त्याच्यात हे 3 महिला ज्या आहेत त्या स्वतः काम करत होत्या, ज्यांच्यामध्ये इंजेक्शन घेणं आणि ज्या पद्धतीने हे बीजांड तयार करण्याची प्रक्रिया ह्या 3 महिला करत होत्या आणि त्याच्याबरोबर जी चौथी सोनल गरेवाल म्हणून महिला होती ती एजंट म्हणून या सगळ्यांची काम पाहत होती। याच्यामध्ये सुमित सोनकांबळे हा एक देखील अटक केलेला आरोपी आहे, जो या सगळ्यांचं नियोजन करत होता। पण केवळ हे आत्ताचे जे 5 आरोपी आहेत ते याच्यामध्ये अटक आहेतच, पण याच्या पलीकडे जाऊन अशा पद्धतीने आपण ऐकलं असेल की ही लोक जी होती ती काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये आली होती। मुळातच नाशिकमध्ये असलेल्या मालती IVF सेंटर जे नाशिकला परमिशन मिळालं ते ठाण्यामध्ये सुरू केलं गेलं आणि त्याच्या थ्रू अशा पद्धतीचा हा सगळा अवैध धंदा या लोकांच्या माध्यमातून केला जात होता। त्याच्यामुळे आता ठाणे पोलिसांना सुद्धा या संदर्भातली माहिती देऊ, याच्यामध्ये अजून कोणी कोणी सहभागी आहे, कारण की सुरुवातीला पहिल्यांदा येणारी जी महिला आहे ती परत तिची आयडेंटिटी चेंज करून हे सगळं करत होती। त्याच्यामुळे आधार कार्ड चेंज करणं, वेगवेगळ्या पद्धतीचं आधार कार्ड बनवणं, आयडेंटिटी चेंज करणं, त्याच्यानंतर तो प्रवास करणं आणि प्रवास केवळ बदलापूरचा नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी इतर राज्यांमध्ये जात तो प्रवास करणं, त्याच्यामुळे हे फार मोठे रॅकेट याच्यामध्ये आहे। याचा पूर्णपणे तपास हा झालाच पाहिजे। पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या संपूर्ण तपास यंत्रणेमध्ये करतात। ज्या ज्या विभागाची मदत लागेल त्या त्या विभागाने पोलीस यंत्रणेला मदत करावं आणि हे रॅकेट मुळासकट उकरून काढावं याच्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत। महिला आयोग म्हणून आम्ही पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू, याच्यामध्ये त्यांना जी काही मदत लागेल ती देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न या सगळ्या आढावा बैठकीच्या माध्यमातून तर केला जाईलच, पण अशा पद्धतीने केवळ बदलापूरचाच हा विषय नाही, तो हा महाराष्ट्राचा विषय। महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना घडत असताना त्याचे खऱ्या अर्थानं जी पाळेमुळे आहेत ती महाराष्ट्रामध्ये फोफवलेली आहेत आणि म्हणून ती मुळापासून उखडून काढली पाहिजे। याच्यासाठी अतिशय युद्ध पातळीवरती प्रभावी काम हे पोलिसांच्या माध्यमातून केलं। पण मॅडम याच्यामध्ये जर ह्या महिला त्याच्यामध्ये फक्त प्रथमदर्शनी सहभागी असतील तर याच्यामध्ये डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल IVF सेंटर यांच्यावर कधी कारवाई होईल आणि यांची काही लिंक लागली आहे का? याच्यामध्ये IVF सेंटर हे जे आता होतं त्याच्यावर ते सील करण्यात आलेले आहे। जसं नाशिकमध्ये असलेले IVF सेंटर ठाण्यामध्ये चालू होतं तर तशा पद्धतीच्या CS ना आम्ही सूचना दिलेल्या आहेत
आजपासून हे धाड सत्र सुरू होईल. याच्यामध्ये अधिकृत असलेले अनधिकृत असलेले सोनोग्राफी सेंटर्स असतील, आज पीएनडीटीचा डिपार्टमेंट सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवला, शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, या सगळ्या विभागांची एकत्रित आढावा बैठक यासाठी घेतली होती की बदलापूर शहरामध्ये आजपासून ही सगळी कारवाई सुरू होईल. माझी तुम्हाला देखील विनंती राहील, बऱ्याच वेळा आमच्यापर्यंत येत नसलेली माहिती ही आपल्यापर्यंत फार तातडीने पोहोचत असते, तर माझी विनंती तुम्हाला राहील की तुमच्याकडे जी काही माहिती मिळेल ती आमच्यापर्यंत पोहोचवा. शेवटी ज्या ज्या चुकीच्या गोष्टी करणारी विकृती आहे, जी प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीवर आपल्याला घाव घालायचं आणि म्हणून कायद्याच्या चौकटीतून अशा विकृत लोकांना ही शिक्षा झाली पाहिजे आणि पूर्ण कारवाई आम्ही या माध्यमातून करू. डॉक्टरांचा सहभाग किती आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये खरं तर ही इंजेक्शन देणं किंवा त्याच्यामध्ये औषध देणं ही सगळी प्रक्रिया आहे ती कुठल्याही पॅरामेडिकल स्टाफकडून झालेली नाही. त्याच्यामुळे डॉक्टर कोणीच याच्यामध्ये नाहीये. त्याच्या या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या अतिशय गोपनीय पद्धतीने आणि विदाऊट पॅरामेडिकल स्टाफ यांच्या माध्यमातून झालेल्या आहे. त्याच्यामुळे ही लोक कोण आहेत ती पण शोधणं आता गरजेचं आहे. याच्यामध्ये डॉक्टरच आहेत असं अजिबात नाही, कारण की बोगस कागदपत्र वापरलेली आहेत. त्याच्यामुळे चुकीच्या कागदपत्रांचा वापर करून कोण अशा पद्धतीने करत असेल तर त्याच्या सुद्धा सूचना एफडीएला आम्ही देणार आहोत आणि त्या पद्धतीने ही पूर्ण कारवाई होईल. गाडेकरांच्या घरी जो इंजेक्शनचा साठा सापडला ते स्वतः इंजेक्शन देत होत्या की कोणी याच्यासाठी वैद्यकीय अधिकारी त्यांनी वापरला होता? नाही, ह्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी नाहीये. त्याच्यामुळे मी परत एकदा सांगते की जो पॅरामेडिकल स्टाफ आवश्यक असतो, जो इंजेक्शन देण्यासाठी लागतो, तो याच्यामध्ये कुठेच नाही. त्याच्यामुळे ही जी एजंटगिरी करणारी लोक आहेत त्यांच्यामधलीच ही लोक आहेत जी इंजेक्शन देतात आणि ते सगळं अनधिकृत आहे. याच्यामध्ये आता फार खोलात जाऊन तपास केल्यानंतर मला असं ते बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील की काही अगदी जीवाशी खेळण्याचे प्रकार याच्यामध्ये जरूर झालेले असणार आहेत आणि यामध्ये ज्या महिलांचा वापर केला गेलाय त्या अतिशय आर्थिक परिस्थिती खालाकीच्या असलेल्या महिला आहेत आणि त्यांना 35-40 हजाराचं 25-30 हजाराचं असं आमिष दाखवून त्यांच्याकडून अशा पद्धतीने हे काम करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये किती संख्या अजून असू शकते प्रथमदर्शनी आणि यामध्ये जर आपल्या भागामध्ये जो खाजगी फ्लॅटमध्ये हा अवैध कारभार चालू होता त्याच्यामध्ये कारवाई केलेले जे आहेत ते 5 आरोपी आहेत, त्याच्यामध्ये 3 महिला आहेत, पण अजूनही ही संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्याच्यामुळे याचा तपास आम्ही निश्चितपणे. मॅडम, यासाठी लागणारे जे इंजेक्शन्स आहेत, औषधं आहेत, ती एका मेडिकलमधून वगैरे या ठिकाणून कुठून तरी उपलब्ध केलेली असतील. हे जे मेडिकल आहेत ते कुठेतरी आरोग्य विभागाच्या अंतर्गत येतात, मग त्यांच्यावरती कशा प्रकारची आपण कारवाई करतोय? कुठे ती चेन लांबली जाते? काय माहिती? गेल्या आठवड्यामध्ये मी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली भागामध्ये होते. केवळ हाच विषय नाही तर अगदी अबॉर्शन करण्याचं इंजेक्शन सुद्धा काही ठिकाणी अवेलेबल होत होतं. तर आम्ही ते एफडीएला सूचना दिल्यात की त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या कारवाया झाल्या पाहिजेत आणि केवळ तपास नाही तर धाडसत्र सुरू झालं पाहिजे. बदलापूरमध्ये सुद्धा आजपासूनच ही सगळी प्रक्रिया तुम्हाला होताना दिसेल. त्याच्यामुळे इंजेक्शन बदलापूरमधूनच घेतलेले आहेत का बाहेरून मागवलेले आहेत आणि ते स्टोअर केलेले आहेत तिकडे, हे सुद्धा माहिती आपल्यासमोर येईल. त्याच्यामुळे संपूर्ण विभागाला या तातडीने सूचना दिलेल्या आहेत आणि आजपासून या सगळ्या कारवाईला सुरुवात होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेड कार्डची चर्चा होते. या रेड कार्ड संदर्भात काल अनेक प्रसार माध्यमांमध्ये त्या बातम्या आल्या की 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 25 लाखापर्यंत अशी काही माहिती या बीजा संदर्भातल्या रेड कार्डची आपल्याकडे आहे का? आतापर्यंत तरी जी माहिती होती ती मी तुम्हाला दिली. अजून पहिल्यांदाच मी तुमच्या समोर येते या विषयाच्या संदर्भात आणि आज घेतलेली आढावा बैठक असेल किंवा घटना घडली तेव्हापासून आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. तितकी माहिती जी मिळाली, कोणतीही 100% माहिती ही पहिल्या तपासामध्ये मिळत नाही. आपल्याला इन्व्हेस्टिगेशनमध्ये जसं आपण पुढे जाऊ, काही याच्यातले आरोपी सापडतील, कस्टडीमध्ये असताना त्यांच्याकडून आपल्याला जी गोपनीय माहिती मिळत राहील, या सगळ्या माहितीच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टींचा खुलासा होत राहील. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टीवर आज मी वक्तव्य करणं मला योग्य वाटत नाही, पण जशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल निश्चितपणाने आम्ही तुमच्यापर्यंत पाठवू, कारण की शेवटी लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो, कारण तुमच्याकडूनही खूप माहिती आम्हाला मिळणार आहे. तुमचं सहकार्य आमच्या या नगर परिषदेला, आमच्या या विभागाला फार गरजेचं आहे आणि म्हणून एक अवेअरनेस जो आहे तो तुमच्या माध्यमातूनच होणार आहे. त्याच्यामुळे जशी माहिती येईल तशी निश्चितपणाने आम्ही तुमच्याकडे. मॅडम, असाच एक आरोग्याच्या विषयासंदर्भातला बदलापूरचा प्रश्न आहे. सह्याद्री हॉस्पिटल म्हणून बदलापूरमध्ये आहे, ज्याला कोणत्याही प्रकारची परवानगी नाहीये. अनेक डॉक्टर विदाऊट त्यांची डिग्री आहे, काही नाहीये तरी तिथे काम करतायत. जिल्हा शल्य चिकित्सक आहेत, त्यांच्याकडे हे प्रकरण गेलं होतं. मात्र या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही.